रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अर्ज दाखल केलेला आहे माननीय न्यायालयाला. काय प्रक्रिया ज्या पद्धतीचे वक्तव्य बलात्कारग्रस्त मुलीबद्दल केले जात आहेत हे अत्यंत असंवेदनशील आहे. काहीतरी खळबळजनक बोलायचं याचा उद्देश ठेवून खोटी विधानं केली जात आहेत, दिशाभूल केली जात आहे. तपासामध्ये खरं तर हा अडथळा आहे. पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करायला पाहिजे, परंतु पोलीस त्यांच्या तपासामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही व्हिक्टीमतर्फे आज अर्ज दाखल केलेला आहे आणि अशी विनंती केलेली आहे की जे अशा प्रकारे न्यूसन्स क्रिएटर आहे त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी, ऑर्डर एक काढावी की या केसच्या संबंधित जे लोक असतील त्यांनी जे प्रत्यक्ष कोर्टात झालेलं आहे त्याचं वृत्तांकन जरूर करावं. तो अधिकार मीडियाचा आहेच, मीडियाचा तो अधिकार आहे, फ्रीडम ऑफ प्रेस आहे. परंतु जे झालं नाही कोर्टामध्ये ते सांगणारे जे लोक आहेत त्यांना मीडियाने सुद्धा प्रसिद्धी देऊ नये, त्यांनी तशा पद्धतीने काही सांगू नये. दुसरं काही राजकीय लोक जे आहेत ते अत्यंत बेताल अशी विधानं करत आहेत. आता खरं बेताल विधानं करणारे राजकारणी कोण आहेत असं आपण म्हटलं तर कदाचित बोटावर मोजण्या एवढेच लोक उरलेले आहेत आणि त्यामुळे सगळेच जण बेताल बोलायला लागले आणि ते सुद्धा बलात्कार झालेल्या मुलीबद्दल जी न्यायासाठी इथे उभी राहिलेली आहे हिमतीने, तिची हिंमत तोडण्यासाठी जे काही वक्तव्य केले जातात ते सुद्धा चुकीचे आहे. जे राजकीय नेते आहेत किंवा इतर कोणी लोक आहेत ते केवळ सामान्य माणसं आहेत. निर्णय हा न्यायालयामध्ये होणार आहे. त्यामुळे त्या मुलीच्या सोबत उभं राहणं हे आवश्यक आहे व्हिक्टीम म्हणून आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या मुलीने आम्हाला सांगितलं, वसंतराव मोरेंना मला, की मला आत्महत्या करावं वाटते. इथपर्यंत मला वाईट वाटत आहे. ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या बाजूने न उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाई हुकूम मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या 11 वाजता सुनावणी ठेवली. सर, मेहरबान कोर्टापुढे ज्यावेळेस सगळी सुनावणी झाली, संशयित आरोपीला अटक केली तेव्हा 7,500 रुपयाचा विषय जो आहे तो कोर्टासमोर न मांडता त्यातील काही वकिलांनी थेट मीडियासमोर मांडला आणि त्यामुळे तरुणीची बदनामी होती. नाही, मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकच व्यवसायामध्ये काही असंवेदनशील लोक असतात. त्यांना संवेदनशीलता आणण्यासाठी खरं तर प्रशिक्षणाचे कार्यक्रम सातत्याने घेतले पाहिजे. म्हणजे माझी आपल्या इथले पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी पत्रकारांसाठी बलात्काराच्या केसेसचं रिपोर्टिंग करताना काय काळजी घ्यायची याच्याबद्दलचा वर्कशॉप घेतला पाहिजे. म्हणजे असे बेताल वक्तव्य करणार तुम्ही दाखवूच नका ना कोणाला. म्हणजे काही गरज नाही त्याची, कारण पत्रकार हे तिसरा डोळा आहेत समाजाचा. त्यांना माहिती आहे कोणाचं बरोबर आहे कोणाचं चूक आहे. त्यामुळे कुणीतरी आपण वेगळं काहीतरी दाखवतो याच्या नादात त्या लोकांना महत्त्व देणं अशा खोटारड्या ते चुकीचं आहे. बिपिन सोबत तुम्ही अपियर होणार आहात 12 तारखेला. आम्ही आज वकीलपत्र दाखल केलेलं आहे, त्यामुळे 12 तारखेला आम्ही अपियर होऊच. पण उद्या सुद्धा सुनावणी आहे. त्याच्यामध्ये वसंतराव मोरे यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला आहे, तिला मदत करतायत ते, ही चांगली गोष्ट आहे. मला वाटते की अन्यायग्रस्त लोकांसोबत उभे राहणारे खूप लोक असले पाहिजे. तर ज्या वकिलांनी पीडितांची बदनामी होईल अशा प्रकारचं माध्यमांसमोरून वक्तव्य केलं त्या वकिलांवर काही कारवाई करण्याची मागणी तुम्ही करणार आहात? नाही, मी आत्ता पण न्यायालयात सांगितलं की मी कोणाचं काही नाव घेत नाही त्याच्यामध्ये, कारण की असंवेदनशीलता ही सार्वत्रिक असल्यामुळे काही 1-2 जणांची नावं घेऊन त्यांना शिक्षा द्या वगैरे असं म्हणणं काही अर्थ नाही. परंतु त्यांना नक्कीच याच्यातून समज मिळेल अशी अपेक्षा आहे. मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला आणि ती मुलगी माझ्यासंग फोनवरतून बोलली. ती प्रचंड रडत होती फोनवरती आणि ती फोनवरती बोलत असताना आदल्या दिवशीच मला आसिम सरांचा फोन आला होता की काका या संदर्भात विषयामध्ये तुम्हाला जर काय मदत हवी असेल तर तुम्ही मला संपर्क करा. आणि योगायोगाने दुसऱ्याच दिवशी मला त्या मुलीचा फोन आला. 20 मिनिटं मी तिच्यासोबत फोनवरतून बोललो. ती प्रचंड रडत होती आणि काल सुद्धा आम्ही तिच्यासोबत ज्यावेळेस आम्ही दोघंही बसलो होतो, आम्ही बोललो, तर ती सरांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित तरुणी आहे आणि तिला ज्या पद्धतीने 7,000-7,500 घेतले, आज सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी झाल्या. मी त्या दिवशी सुद्धा बोललो होतो की त्या भिकारी माणसाकडे, तो ज्याच्याकडे झोपायला जागा नव्हती, तो त्या एस टी स्टँडवरती झोपत होता, तो 7,000 रुपये कुठे देणार तिला. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस इथे येऊन समोरासमोर सांगण्यात आल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या. त्याची बायको कुणाची भाषा बोलतीये, त्याची बायको जे इथं राजकीय लोक येतात ते जे म्हटले की तिने आरडाओरडा केला नाही, ती आरडाओरडा केला असती वाचली असती. त्याच्या बायकोच्या तोंडून हेच शब्द कसे काय आले?
की तिने आरडाओरडा केला नाही, तिला स्क्रॅचेस, कसले शब्द वापरले तुम्ही, तिला स्क्रॅचेस कुठं आलेत का, तिचे कपडे कुठं फाटले नाहीत का, म्हणजे या अशा गोष्टींमुळे तिला भयंकर त्रास होतोय, ती रडतीये. काल सरांनी आमच्या समोर तिने सांगितलं की सर ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस झालाय तो विषय, पण हे रोज माझ्यासोबत चाललंय की ज्या पद्धतीने तिच्या तपासणी चालू आहे, तिच्या चौकशा चालू आहेत, अनेक अधिकारी येतात, प्रत्येक अधिकाऱ्याला रोज ती तेच सांगतीये. व्हिडिओ रेकॉर्डिंग झालं त्याच्यामध्ये तिने तेच सांगितलं. नवीन अधिकारी कोणतरी वरिष्ठ अधिकारी आला की त्याच्यासमोर परत तेच सांगायचं. म्हणजे तिचं दुःख बाजूला तिला असं वाटायला लागले आरोपी तिकडे सुखात जाऊन बसलाय 12 तारखेपर्यंत, आणि ही आरोपी असल्यासारखी रोज हिला 9 वाजता इथे या, 10 वाजता तिथे या, 11 वाजता इथे या आणि बसायला लावले जाते. तिला जर 7,500 रुपये तिला दिले असते, 48 तास त्या मुलीची बॅग पोलीस स्टेशनमध्ये होती. 48 तास तिची बॅग तिथं ती ठेवून गेली होती पोलीस स्टेशनमध्ये. मग ते 7,500 रुपये पोलिसांच्या कुठल्या स्टेटमेंटमध्ये आलं नाही ना. 48 तास ती बॅग पोलिसांच्या ताब्यात असताना मग का नाही आलं? मग ज्यांनी कुणी इथे येऊन त्या गोष्टी बोलल्यात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याच्याकरता आज असीम सरांनी तिकडं अर्ज दाखल केलाय की ज्या या विषयाच्या संदर्भात जी लोक नाही आहेत त्यांनी त्यांची पत्रकारिता बंद करावी. त्यांनी फेसबुकला या गोष्टी टाकणं, फेसबुकवरती काही बोलणं, लाईव्ह येऊन सांगणं, अरे ती एक 25-26 वर्षाची पोरगी आहे, मला सुद्धा तिची एवढी पोरगी आहे. आता जे तुम्ही म्हणताय 7,500चा विषय असेल किंवा आरोपीची आणि पीडित तरुणीची जी ओळख आहे असं एक नेरेटिव्ह पसरवलं जात होतं किंवा एकूणच ज्या चुकीच्या बातम्या येत होत्या त्याच्यावर पोलिसांच्या तपासात आता माहिती समोर येते. पैशाची देवाणघेवाण कुठलीही झालेली नाही किंवा त्या पीडित मुलीची आणि त्या आरोपीची कुठलीही ओळख नाही किंवा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाही अशी पोलीस तपासात माहिती येते. मग हे खोटं पसरवतंय नेमकं कोण आणि कशासाठी? ते तर खरंच मी कालच्याला ज्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या त्या गोष्टी तिने सगळ्या मोबाईलवरती पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर कालचा तिचा आक्रोश आम्ही पाहिला ना, आज ती नॉर्मल झाली. खरं तर मी तुमचं सर्व मीडियाचं मनापासून अभिनंदन करून धन्यवाद देईल तुम्हाला, कारण आज सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टी मांडताय हे सगळं खोटं होतं, हे सगळं तुम्ही मांडताय, हे सगळं आम्ही तुम्ही ज्या कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडलेल्या आहेत. आणि आम्हाला वाटतं की याच्यामधून जी लोक फेक नॅरेटिव्ह करतात आहे, मला वाटतं हे सगळं कदाचित, मी एक राजकीय माणूस आहे, कदाचित या अधिवेशनामध्ये या काही गोष्टी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललं होतं. म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केलाय. त्याच्या उद्या सकाळी सुनावणी. या प्रकरणात संरक्षणाची पण मागणी करतात त्या पत्रकार परिषदेत. आता ते मला पण आत्ताच कळालंय की कुणीतरी त्यांना काळं फासण्याचं वगैरे काहीतरी असं काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये. मग असं बोलायलाच नाही पाहिजे ना. या गोष्टी ज्या गोष्टी आता भीती वाटते का? मग तुम्ही आमचा असं की त्याच्यामध्ये काय कोण काही लाख रुपयासाठी माझ्या तर कानावर इथपर्यंत आलंय की त्या बक्षिसाचे लाख रुपयासाठी काहीतरी भांडणं चालू आहेत. सध्या पुणे शहरातील जे काही नेते आहेत ते सरकारची बाजू मांडण्यासाठी या पीडित तरुणीची बदनामी होईल अशी वक्तव्य करतात असं तुम्हाला वाटतं? 100% त्या सगळ्या गोष्टीसाठीच आम्ही आज मनाई अर्ज दाखल केलेला आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. की ती आरोपी नाहीये, तिच्यावरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग झालेला आहे तर त्याच्या बाबतीत सहानुभूती करायची का दुसऱ्या कोणाच्या बाजू मांडायच्या तसं न होता त्या 26 वर्षाच्या तरुणीचं आयुष्य बरबाद होईल. उद्या ती आम्हाला काल बोलली आहे की मला आता या सगळ्या गोष्टी पाहून मला आत्महत्या करावीशी वाटतेय की आरोपी मी आहे का? जर मला त्यांनी 7,500 रुपये दिले असेल, माझे 48 तास बॅग पोलीस स्टेशन मध्ये होते, ती का नाही तपासली तुम्ही? पोलीस तपासासमोर आले की ते खोटं आहे. खोटं आहे सगळं. आणि या सगळ्या खोट्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमची सुद्धा विनंती आहे. आता ते मला पण आत्ताच कळालंय की कुणीतरी त्यांना काळं फासण्याचं वगैरे काहीतरी असं काय बोललेलं आहे त्याच्यामध्ये. मग असं बोलायलाच नाही पाहिजे ना. या गोष्टी ज्या गोष्टी आता भीती वाटते का? मग तुम्ही आमचा असं की त्याच्यामध्ये काय कोण काही लाख रुपयासाठी माझ्या तर कानावर इथपर्यंत आलंय की त्या बक्षिसाचे लाख रुपयासाठी काहीतरी भांडणं चालू आहेत. सध्या पुणे शहरातील जे काही नेते आहेत ते सरकारची बाजू मांडण्यासाठी या पीडित तरुणीची बदनामी होईल अशी वक्तव्य करतात असं तुम्हाला वाटतं? 100% त्या सगळ्या गोष्टीसाठीच आम्ही आज मनाई अर्ज दाखल केलेला आहे की या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. की ती आरोपी नाहीये, तिच्यावरती ज्या पद्धतीने अतिप्रसंग झालेला आहे ते त्याच्या बाबतीत सहानुभूती करायची का दुसऱ्या कोणाच्या बाजू मांडायच्या तसं न होता त्या 26 वर्षाच्या तरुणीचं आयुष्य बरबाद होईल. उद्या ती आम्हाला काल बोलली आहे की मला आता या सगळ्या गोष्टी पाहून मला आत्महत्या करावीशी वाटतेय की आरोपी मी आहे का? जर मला त्यांनी 7,500 रुपये दिले असेल, माझे 48 तास बॅग पोलीस स्टेशनमध्ये होते, ती का नाही तपासली तुम्ही? पोलीस तपासासमोर आले की ते खोटं आहे. खोटं आहे सगळं. आणि या सगळ्या खोट्या गोष्टी थांबाव्यात यासाठी आमची सुद्धा विनंती आहे.
पैशाची देवाणघेवाण कुठलीही झालेली नाही किंवा त्या पीडित मुलीची आणि त्या आरोपीची कुठलीही ओळख नाही किंवा त्यांचा कधीही संपर्क झालेला नाही अशी पोलीस तपासात माहिती येते. मग हे खोटं पसरवतोय नेमकं कोण आणि कशासाठी? ते तर खरंच मी कालच्याला ज्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या त्या गोष्टी तिने सगळ्या मोबाईलवरती पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर कालचा तिचा आक्रोश आम्ही पाहिला ना, आज ती नॉर्मल झाली. खरं तर मी तुमचं सर्व मीडियाचं मनापासून अभिनंदन करेन, धन्यवाद देईल तुम्हाला. कारण आज सकाळपासून तुम्ही ज्या गोष्टी मांडताय हे सगळं खोटं होतं. हे सगळं तुम्ही मांडताय हे सगळं आम्ही तुम्ही ज्या कालच्या गोष्टी आजच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आम्ही मेहरबान कोर्टासमोर मांडलेल्या आहेत. आणि आम्हाला वाटतं की याच्यामध्ये जी लोक फॅक्ट नेरेटिव्ह करतात हे मला वाटतं हे सगळं कदाचित मी एक राजकीय माणूस आहे, कदाचित या अधिवेशनामध्ये ह्या काही गोष्टी होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कुठेतरी चाललं होतं. म्हणून आम्ही अर्जंटली मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी परमिशन घेतली आणि परमिशन घेऊन मी सरांसोबत बोललो आणि आज आम्ही इकडं अर्ज दाखल केलाय. त्याच्या उद्या सकाळी सुनावणी. या प्रकरणात